राज्य सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे। शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी अशा संस्थांना 100% गॅस पुरवठा करण्याचे राज्य सरकारने आदेश दिलेत। दररोजचा अहवाल सादर करण्याचे देखील गॅस एजन्सीला आदेश दिले गेलेत। उपाहारगृह 70% पुरवठा, औषध उद्योगाला 50%, बीज प्रक्रियेला 50%, मत्स्यपालन 50% सिलेंडर पुरवठा करण्याचे आदेश राज्य सरकारने नियमावली जारी करून दिलेले आहेत। तर कोणत्या विभागाला किती गॅस पुरवठा केला जाणार या संदर्भातलं काही ग्राफिक्स पाहूया। शासकीय आश्रमशाळेला 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिले गेलेत। अनुदानित आश्रमशाळेला देखील 100% गॅस वितरण करण्याचे आदेश गॅस एजन्सीना राज्य सरकारने दिलेले आहेत। वसतिगृह आणि शासकीय खानावळीला देखील 100% गॅसचा पुरवठा झाला पाहिजे। मध्यान्ह भोजन आणि अंगणवाडीला देखील 100% गॅस पुरवठा झाला पाहिजे। उपहारगृहाला 70% गॅस पुरवठा झाला पाहिजे असे आदेश राज्य सरकारने दिलेत। औषध उद्योगाला 50% गॅस पुरवठा झाला पाहिजे। तर बीज प्रक्रिया करणाऱ्यांना देखील 50% इतका गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। मत्स्यपालनाला देखील 50% इतका पुरवठा झाला पाहिजे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।